ट्रक चालक आणि वाहकांच्या संपामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होईल या भीतीने अमरावती शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर रांगाच रांगा पाहायला मिळत आहे। सकाळी 6 ते 7 वाजेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर अशा रांगा लागलेल्या आहे। या पेट्रोल पंप आपण बघू शकतो की 4 चाकीची जी रांग आहे त्या मुख्य रस्त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपल्याला या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पेट्रोल आणि डिझेल संपेल या भीतीपोटी जे नागरिक आहे ते आपली वाहन जे आहे ते हाऊसफुल करताय आणि या ठिकाणी जर आपण या दृश्यामध्ये बघितलं तर दुचाकी चालक जे आहे त्यांची पण संख्या यावेळी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रांगा पाहायला मिळते। ट्रक चालक आणि वाहकांनी आजपासून संप पुकारलेला आहे, त्यामुळे कुठेतरी आपल्या वाहनामध्ये पेट्रोल मिळणार नाही यामुळे अशी कालपासूनच एक अफवा पसरलेली होती। त्यामुळे काल रात्रीपासूनच अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपावर दुचाकी चालकांच्या मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज सकाळपासूनच जर पाहिलं तर खूप मोठ्या संख्येने आता दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या ज्या रांगा आहे त्या अनेक पेट्रोल पंपावर पाहायला मिळते। अनेक पेट्रोल पंप धारकांचे जे साठा आहे तो संपला, त्यामुळे त्या पेट्रोल पंपावर आता पेट्रोल मिळत नाही आहे, परंतु ज्या ठिकाणी मिळत आहे त्या ठिकाणी अशा भल्या मोठ्या रांगा आपल्याला यावेळी पाहायला मिळते। परंतु जे पेट्रोल असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे की पेट्रोल आणि डिझेलचं जे आम्ही ज्या ठिकाणाहून आणतो अकोला जिल्ह्यातून त्या ठिकाणावरून तर अमरावतीपर्यंत पोलिसांची आम्ही सुरक्षा मागणार आहोत आणि पोलीस सुरक्षेमधून आम्ही या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करू अशी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली। त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, पेट्रोल आणि डिझेलचा साठा भरपूर राहणार आहे असं आव्हान पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी एबीपी माझाकडे दिलेली आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।